नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? नमस्कार. आम्ही आज निघालो आहे कोल्हापूरला आणि आज वातावरण खूप छान आहे, एकदम आभाळ आल्यासारखं. उकडत आहे ती वेगळी गोष्ट आहे, बट आम्ही आता ज्योतिबा आणि महालक्ष्मीचे दर्शन करायला कोल्हापूरला निघालो आहे. कारण लग्नानंतर आमच्याकडचे देवदेव बाकी होते, ह्यांच्याकडचे देवदेव झाले होते ऑलरेडी, तर त्याच्यामुळे आम्ही जातोय. आणि वेंकी ॲज युजल इज बिझी ड्रायव्हिंग द कार, त्याच्यामुळे मीच बडबड करते. तर मध्ये मध्ये मी तुम्हाला थोडे क्लिप्स दाखवणार की कुठपर्यंत पोचलो इन ऑल ऑफ दॅट. आणि कोल्हापूरला जाऊन मस्तपैकी दर्शन करूयात. बाय, से बाय ॲटलिस्ट. बाय. तर लकीली ज्या दिवशी आम्ही निघालो ना, त्या दिवशी वातावरण खूप छान होतं, आभाळ आलेलं होतं, जास्त ऊन पण नव्हतं आणि ट्रॅव्हलिंगमध्ये मजा येत होते. कारण ह्या वातावरणात मस्त वाटतं ना. आणि घाटामध्ये पण तुम्ही बघू शकता सीन्स, मस्त मस्त छान छान सावली होती, ऊन बिलकुल नव्हतं. हेलो गाइस. हेलो बोल. हेलो. कौन है तू? क्या तुम्हारा नाम क्या है? पर्व. दिस इज पर्व, क्यूटी पाई. दिस गाय इज ड्रायव्हिंग द कार. पण तू दिसतच नाहीये पर्व, इतका क्यूट आणि सुंदर आहेस तू. तू दिसतच नाहीये. वेलकम बॅक टू द व्लॉग. दिस इज द क्यूटी पाई. नाव सांग. पूर्ण नाव. हा आहे पर्व, खूप क्यूट. आणि तुझी हेअरस्टाईल दाखव पर्व. दिसत नाहीये पिल्लू, दिसतच नाहीये. दाखव ना. ओ या थोडीशी दिसते. बघू 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 बघू. तेरी जुल्फों ने तेरी हेयर स्टाइल छुपा दी है. दिखा अभी. ये किसने किया? ये किसने बोला है करने को? पप्पा. तेरी ब्राउन आईज देख किती सुंदर. चला तर मंडळी, जाऊया डोंगरावरती ज्योतिबाचं दर्शन घ्यायला. जाताना आमच्या 2च गाड्या होत्या. परतीच्या प्रवासाला खूप जण होते, कारण 8:30 पावणे 9 वाजले होते. शक्यतो कोणी जात नाही एवढ्या रात्री, पण दर्शन खूप छान भेटतं. त्याच्यामुळे आम्ही विचार केला होता की रात्री जावं. तर चला भेटूया मंदिरात. आणि आम्हाला पालखीचं दर्शन भेटलं खूप वर्षांनी आज. आणि भाग्य आमचं की आम्हाला देव एवढ्या जवळून बघायला भेटला. असं म्हणतात की यावेळी भक्तांच्या दर्शनाला देवाला बाहेर काढलं जातं आणि पालखीमध्ये त्यांची मिरवणूक निघते. आणि आम्हाला ते आज बघायला भेटलं. तर तुम्ही पण मस्तपैकी पालखीचं दर्शन घेऊन घ्या. ज्योतिबाच्या नावाने सांग भलं, देव करो की तुमची सर्व मनोकामना पूर्ण व्हावी, तुम्हाला जे पाहिजे ते भेटावं आणि तुम्हाला कधीच कशाची कमी नाही पडू, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर इथे तयारी चालू होती सासनकाठी नाचवायची. आणि हे बघायला पण खूप छान वाटतं, खूप मजा येते हे सगळं बघायला. आणि सदैवाने आज आम्हाला हे सगळंच बघायला भेटलं. तर आमचे दर्शन खूप छान झाले. डिंग 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 डिंग.
ज्योतिबाच्या नावाने चांग मला ढिंडिन टिटिन ढिंडिन टिटिन. तर हा होता नील जो आपल्या काकासोबत मस्त खेळत होता. आणि हे सगळे दुकानं वगैरे मम्मी काहीतरी बघत होती घ्यायला. तर देवाचा निरोप घेऊन आम्ही निघालोय खाली कोल्हापूरला आणि सकाळी सकाळी महालक्ष्मीला जायचं आहे, तर भेटूया तिथे. गुड मॉर्निंग मंडळी. तर आम्ही सकाळी 5:30 वाजता महालक्ष्मीच्या मंदिरात पोचलो आणि आम्हाला खूप वर्षानंतर गाभाऱ्यातून आरती भेटली. खूप छान आणि खूप आमचं नशीबच म्हणावं की आम्हाला आरती बघायला भेटली आणि खूप जवळून आम्ही तो क्षण फील केला. तर इथे आम्ही एंट्री करतच होतो मंदिरात आणि इथे वेणी आणि हार आम्ही घेतला होता देवीसाठी. आणि मम्मी ताई साडी चोळी वगैरे घेत होते देवीला चढवायला. मी ऑलरेडी घेतलेली होती. तर तेच आहे की सकाळी सकाळी अंधार होता, इतकं छान वाटत होतं, जास्त लोक पण नव्हते आणि त्यामुळेच आमच्या नशिबाला ती आरती भेटली. तर करा तुम्ही पण दर्शन महालक्ष्मीचे. तर आरती झाली होती, दर्शन खूप चांगले झाले होते आणि आम्ही असंच मंदिरात बसलेलो होतो. छान छान वाटत होतं. ही मम्मी आणि शी इज़ माय सिस्टर. गुड मॉर्निंग पर. जोर से बोल. गुड मॉर्निंग. कैसा हुआ दर्शन? अच्छा हुआ. किधर था तू? तू तो हमारे साथ था ही नहीं भाई. पीछे हमारे साथ क्यों नहीं रुका यार? चाय पीने के लिए रुके तो तू रुक सकता था ना. दिखा तेरा आउटफिट. वाव. थांबलो नाही कुठं तो 12 वर्ष. बरं चांगलंच पळाला रे. थांबून चालत. तुमचे 30 रुपये दादा. तर हे जे काका काकू आहेत ते त्यांची स्ट्रगल स्टोरी सांगत होते आणि सक्सेस स्टोरी सांगत होते. ते कमीत कमी 12 ते 14 वर्षांपासून इथे ब्रेकफास्ट विकत आहेत अँड इट इज द बेस्ट. ओके, तुम्ही गेला तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आम्ही इथे मस्ती करतो आणि चाललो आता गावाला. चाललोय आम्ही टेंबू. ऊन लागतंय का तुला? त्याला चिटको बघा असं. हा तर हे लोक काही कॉन्टेंटच देत नाही. काही सगळं कॉन्टेंट मलाच द्यावा लागतो. व्हेरी सॅड पण दॅट्स ओके. जमलं का? खालून त्याला हे करला. ही आहे कृष्णा कोयना नदी आणि ही आमच्या गावातून जाते. खूपच सुंदर अशी ही नदी आहे. तर आम्ही आता गावातल्या देवदर्शनाला चाललो आहे, म्हणजे पप्पांकडच्या. आणि त्याचे जास्त क्लिप्स नाही घेतले कारण ऑलमोस्ट 10:30-11 वाजले होते तर ऊन यायला चालू झालं होतं. तर हे काही क्लिप्स आहेत. हे तिथलं डॅम आहे आणि याच्या बाजूलाच एक मंदिर होतं, तिथे दर्शन केले. मग गावातले अजून दर्शन केले. मग घरी गेलो, मग जेवण केलं आणि मग असाच राहिला हा प्रवास. खूप छान आणि सुंदर आमची ट्रिप होती ही आणि देवदर्शन खूप छान झाले सगळ्याच ठिकाणावरचे. आणि आता इथे आम्ही चाललो घरी. तर भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. कोल्हापूरचा व्लॉग हाच होता आणि सी यू सून. बाय बाय.